संघाचा श्री गणेश होता या एका धावेने. गोलंदाजी मार्कवर आयकॉन खेळाडू अरविंद राणा उर्फ सोनू. सामोरं जातं स्वप्नील आणि डॉट बॉलची समाप्ती होते. सुंदर चेंडू म्हणा लागेल तो सोनू याचा. पुन्हा एकदा संघातील तिसरा चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि पंचांचा इशारा तो एका धावेचा. या एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचली ती 2. पुन्हा एकदा गोलंदाज सोनू. आता मात्र चेंडू चाललाय तो डी रिझन मध्ये आणि संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 3. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज अरविंद राणा. आयकॉन खेळाडू शैलेश स्मृती नेहरू या संघाचा. शॉर्ट पिट मध्ये चेंडू आणि चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार. षटकार. या 6 धावेने धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचली ती 9. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. पंचांनी चेंडू आपल्याकडे ठेवायचे आहेत. एक्स्ट्रा चेंडू आणि बॉल चॉईस नाही आहे. LBW हे देखील आउट नाही याची नोंद घ्यायची. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. गोलंदाज सोनू. सामोरं स्वप्नील. स्लोअर मध्ये चेंडू पुन्हा एकदा आणि चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार. षटकार. 2 चेंडूवर 2 षटकार मारून आपले इरादे स्पष्ट करतोय तो फलंदाज स्वप्नील आणि संघाच्या धावसंख्येत 6 ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचली ती 15. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल ती स्वप्नीलाची. सोनू याच्या 2 चेंडूवर 2 षटकार मारून आपले इरादे स्पष्ट करतोय तो स्वप्नील. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल ती स्वप्नीलाची. मी जगदीश म्हात्रे यांना विनंती करतो की त्याने स्टेजवर यायचं आहे. जगदीश म्हात्रे मामू यांना विनंती की त्यांनी स्टेजवर आणि स्टेजची शोभा वाढवायची. आपल्याला इथे आपले परम मित्र जयेश म्हात्रे आहे आपल्याला बोलवत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धेश राठोड. आज मात्र गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला दिसताना आणि सलामीला आलेला स्ट्राईक फलंदाज सिद्धेश वास्कर हा एक आयकॉन खेळाडूच्या रूपात आपल्याला मंगलमूर्ती बोनकोडे संघामध्ये खेळताना दिसतोय. फुलटॉस चेंडू होता. त्या चेंडूवर इथे लेगच्या दिशेने पटका तोटा आणि इथे यष्टी रक्षकाकडून गफलत होते. पंचांनी आपला आणि पंचांनी निर्णय कळवायचा आहे. 3 धावा आणि या 3 धावा या 3 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 18. पुन्हा एकदा गोलंदाज सामोरं जाईल तो सिद्धेश वास्कर टू सिद्धेश राठोड. दुसरा चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र
एक धावावर समाधान मानावं लागते ते दोन्ही फलंदाजांना. या एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19. आणि इथे आमचे आधारस्तंभ कामिल भाई यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही बोनकोडे अंडर-23च्या वतीने सहर्ष स्वागत. सुंदर असा फटका आणि चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार. षटकार. सुंदर फलंदाजी म्हणायला लागेल ती स्वप्नीलाची. आणि बीमरसाठी रिव्ह्यू आहे, याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा सिद्धेश टू स्वप्नील. आता मात्र चेंडू तिथे क्षेत्ररक्षकाकडून गफलत होते, पण ते थ्रो मात्र चुकीचं होतं. तरी एकच धावेवर समाधान मानते ते दोन्ही फलंदाज. धावसंख्यात 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 विदाउट लॉस. चांगली फलंदाजी करतोय स्वप्नील आतापर्यंत आपल्या संघासाठी. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आलेत. सिद्धेश वास्करला काहीसा इथे थांबवण्यास पात्र ठरलेत ते नेरूळ संघाचे गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धेश टू सिद्धेश. स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि इथे एका धावेवर समाधान मानतात ते दोन्ही फलंदाज. या एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 27. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक सिद्धेशाचा. सुंदर फलंदाजी म्हणायला गेला स्वप्नील डांगे याची. असं वाटतं घरातून सेटच होऊन आलाय हा फलंदाज. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. फलंदाज स्वप्नील टू सिद्धेश. त्यामध्ये पंचांचा इशारा येतो एका धावेचा. 22च्या रूपात ही एक धाव आली आहे. या एका धावेने धावसंख्येत वाढ झाली आहे. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 विदाउट लॉस. आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज राहुल. आणि पंचांचा इशारा येतो एका धावेचा. या एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्यात 1 ने वाढ झाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29. गोलंदाजी मार्कर राहुल घाडीगावकर, ज्याला आपण बॉक्स टाईपमध्ये आपण नेहमीच बघतो. एक चांगला अष्टपैलू खेळाडू दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसतो. आणि सामोरं जातो सिद्धेश वास्कर राहुल. आता मात्र चेंडू हेलिकॉप्टर तिचा आणि चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार. षटकार. या 6 धावेने पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35. आता मात्र सिद्धेश आपले इरादे इथे स्पष्ट करतोय. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल ती दोन्ही फलंदाजाकडून. धावसंख्या झाली ती 35. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक.
आता मात्र काहीसा दबाव असेल गोलंदाजावर, कारण आता आयकॉन आपल्या रूपात इथे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना थोडा थांबवायचा आहे. धावसंख्या 35, 35. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज राहुल. स्लोअर पद्धतीचा चेंडू, पण चेंडूचा मात्र इथे काय समाचार घेता आला नाही, तो सिद्धेश आला. आणि इथे मात्र 2 धावा देखील पूर्ण होतात आहे. दोन्ही फलंदाजाचा ताळमेळ आपल्याला पाहायला भेटतंय. आणि या 2 धावेने धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37, 37. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. ते दोन्ही फलंदाजाचं पुन्हा एकदा या षटकातील चौथा चेंडू घेऊन राहुल. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक इथे येतो आणि 2 धावा मात्र पूर्ण होतात आहे. धावसंख्या 39, 39. आता मात्र कमबॅक करतोय तो राहुल. या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल तो राहुल याचा. धावसंख्या 39, 39. आता मात्र वाईट +1 अशा 2 धावा. या 2 धावेने धावसंख्यात वाढ होती. ती धावसंख्या जाऊन पोचली ती 41, 41. आता मात्र आपले दिशा भरकटताना आपल्याला पाहायला मिळतोय राहुल. आणि पंचांचा इशारा पुन्हा एकदा इथं वाईट बॉल. धावसंख्यात पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचली ती 42. आणि 1 बाउंसची ताकीद इथे दिली जाते ती गोलंदाज राहुल याला. आता मात्र तिथे क्षेत्ररक्षक आणि ते क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. आणि या एकच धाव, या एका धावेने धावसंख्यात वाढ झाली आहे. धावसंख्या जाऊन पोचली ती 3 षटक समाप्तीनंतर 43, 43. आयकॉनची कॅच किती मागत पडेल हे येणाऱ्या 6 चेंडू आपल्याला सांगून जातील. दोन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकरात लवकर. नेरूळ संघ, नेरूळ संघ. शैलेश स्मृती नेरूळ क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. गोलंदाजी मार्कवर येतोय तो.
प्रथमेश. गोलंदाज प्रथमेश. गोलंदाज प्रथमेश. सामोरं जातो सिद्धेश. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. धावसंख्यात पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रथमेश येतोय शैलेश स्मृती नेरुळ या संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रथमेश. सामोरं जातो सिद्धेश. धावसंख्या 44. आणि इथे पंचांचा इशारा येतोय एका धावेचा. डी रिजन मध्ये हा चेंडू चाललाय. धावसंख्या झाली ती 45. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश. सामोरं जातो सिद्धेश वास्कर अंगारपाडा या संघातील आयकॉन खेळाडू. आता मात्र हेलिकॉप्टर मारला आणि तिथे सोनूने कोणतीच चुकी नाही केली आणि इथे मात्र सिद्धेशाला परतावं लागेल. आयकॉन खेळाडू ते बाद होताना सिद्धेश वास्कर आणि संघाला लागलेला पहिला धक्का. न्यू बॅट्समॅन रवी म्हात्रे हा देखील आयकॉन खेळाडू आहे मंगलमूर्ती बोनकोडे या संघाचा. मातब्बर असे आयकॉन खेळाडू आपल्याला आजच्या दिवसात पाहायला भेटतील. सिद्धेश वास्कर याचे खेळी इथे मात्र संपुष्टात आली आणि नवीन फलंदाज आलाय तो रवी म्हात्रे. तुर्भे गावातील अष्टपैलू खेळाडू. अजून या इनिंग मधले 4 चेंडू शिल्लक. धावसंख्या 45. धावसंख्या 45. आणि ते संदेश मोरे यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील बोनकोडे अंडर-23 रेनी क्रिकेट स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा तिथे एकच धाव आणि या एका धावेने धावसंख्यात पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या होते ती 46 धावा. आणि रवी म्हात्रे यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर त्यांनी 3 चेंडू व 3 षटकार मारले तर सुशांत म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांना लागू झालेलं आहे. जर त्यांनी 3 चेंडू व 3 षटकार मारले. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल प्रथमेश याची. ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू टाकण्यात इथे आणि ते अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल प्रथमेश याची. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी प्रथमेश. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या आणि 1 गडी मात्र बाद करण्यात यशस्वी ठरलाय तो प्रथमेश. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा इथे मात्र रनआउटच्या रूपात स्वप्नील हा बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय यश पाटील. नवीन फलंदाज यश पाटील नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि फलंदाज शेवटचा चेंडू खेळण्यासाठी रवी म्हात्रे सज्ज.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी म्हणायला गेल ती प्रथमेशाची. या षटकामध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या प्रथमेशाने आणि एक गडी बाद करण्यात आणि एक रनआउटच्या रूपात आपल्याला पाहायला मिळाला. आणि धावसंख्या स्थिर धावसंख्या 46, 46 धावा आणि 47 धावाचं आव्हान इथे आपल्याला पाहायला मिळते ते शैलेश मोती नेरूळ या संघासाठी. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे इथे मंगलमूर्ती बोनकुडे संघाला. यानंतर होणारा सामना आणि इथे प्रकाश सरप्पा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रकाश सरप्पा यांना. शेहेचाळीस धावेचं आव्हान इथे आपल्याला पाहायला मिळतंय. सामना त्वरित चालू करायचा आहे ची विनंती करतो. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. (47 to win). 4 षटकामध्ये 47 धावाचं आव्हान इथे आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तो रवी म्हात्रे आणि सलामीला आलेले फलंदाज अरविंद राणा आणि त्याबरोबर सिद्धेश राठोड आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीचे फलंदाज राईट अँड लेफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. मी प्रेक्षकांना विनंती करतोय की त्यांनी थोडंसं सहकार्य करायचंय. सामन्याला सुरुवात होते. फलंदाज अरविंद राणा आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रवी. यॉर्कर पद्धतीचा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक यश येतोय आणि एका धाव्यावर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज आणि या एका धावेने संघाचा श्री गणेश होतोय.
धावसंख्या 1. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो फलंदाज सिद्धेश, डावकर हाताचा फलंदाज. गेल्या वर्षी चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळालेला सिद्धेश याच मैदानावर तुटून बरसलेला तो सिरीजचा हकदार सिद्धेश. सुंदर चेंडू रवियाचा, स्वतःच आपल्या फॉलो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, आणि प्रयत्न मात्र इथे या एका धावेने धावसंख्यात पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2. सुंदर गोलंदाजी म्हणाल आतापर्यंत आपल्या दिशा वर इथे नियंत्रण ठेवले ते गोलंदाज रवी याने. पुन्हा एकदा गोलंदाज सामोरे जाईल तो सोनू. स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि निर्धाव चेंडूची होते इथे व्हेरिएशन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती रवी याच्याकडून. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज रवी. आता मात्र चेंडू चाललाय तो सीमारेषा पार, आणि या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोचली ती 8 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र शॉर्ट पिच मध्ये चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक येतोय, आणि पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 9. आणि चेंडू या षटकातील अजून एक शिल्लक. धावसंख्या 9. पुन्हा एकदा सुंदर चेंडू म्हणा लागेल, आणि षटक समाप्ती होते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर, धावसंख्या 9. सुंदर गोलंदाजी म्हणा लागेल ती रवियाची. आतापर्यंत फक्त शांत ठेवले ते दोन्ही फलंदाजांना. एक षटकार आला पण स्थिर, धावसंख्या 9. येणारे 18 चेंडू मध्ये 38 धावांची गरज. 18 चेंडू 38 धावा. सामना त्वरित चालू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा कर्णधार स्वप्नील डांगे, आणि फलंदाज समोर आहे तो अरविंद राणा. धावसंख्या 9. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 9. पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील, सामोरं जातो सोनू. शॉर्ट पिच मध्ये चेंडू, आणि चेंडू चाललाय तो डी रिजन मध्ये, आणि पंचांचा इशारा येतो इथे एका धाब्याचा. या एका धावेने धावसंख्यात वाढ. धावसंख्या झाली ती 10. येणारे 17 चेंडू 37 धावा. 37 धावा 17 चेंडू. नेरुळ की बोनकोडे रंगतदार सामना आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या दरम्यान. पहिला चेंडू इथे आखूड पद्धतीचा चेंडू टाकला होता तो स्वप्नीलाने. पुन्हा एकदा या षटकातील दुसरा चेंडू घेऊन सुंदर चेंडू
निर्धाव चेंडू टाकतोय पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील. आपल्या संघाचा कर्णधार इथे मात्र गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल ती स्वप्नील याची. सुंदर गोलंदाजी स्वप्नील. पुन्हा एकदा तयार. आणि आता मात्र चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार. 6 धावा. आता मात्र सोनू आपले ते बॅट तळपताना आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू तू मला जर निर्धाव टाकू शकतो मी देखील तुला षटकार मारू शकतो असं इथे स्पष्ट दिसते आपल्याला मैदानात. अंगादार सामना. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक स्वप्निलाच्या. धावसंख्या 16. षटकातील 2 चेंडू शिल्लक. आणि इथे वाईट +1 अशा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पंचांची वादावाद करू नका. खेळाडूंना विनंती आहे. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो.
पंचांनी निर्णय कळवायचा आहे. प्रथम नो बॉल. 3 धाव्यांची पेनल्टी आहे. 3 धाव्यांची आणि 5 धावा टोटल. टोटल 5 धावा इथे काउंट केले जातील. आणि गोलंदाज इथे बाद करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज यश. धावसंख्या पुन्हा एकदा. चेंडू चाललाय तो आणि तिथे क्षेत्ररक्षक येतोय आणि नो बॉल असल्या कारणाने आणि बाद इथे केला जातोय. तो फलंदाज आणि इथे सोनू याची खेळी मात्र इथे संपुष्टात येते. शेवटचा चेंडू या षटकातील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो यश. आणि सलामीला आलेला फलंदाज इथं बाद झाल्यानंतर त्याच्या जागी आयकॉन खेळाडूच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतो तो गौरव. धावसंख्या 21. यानंतर होणारा सामना विकी स्मृती कोपरखेडणे विपक्ष बाटली फायटर्स भूगाव
दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. आता मात्र पंचांचा इशारा आहे व्हाईट बॉलचा. या व्हाईट बॉलने धावसंख्या 1 ने वाढवते. धावसंख्या होते ती 22-22. गोलंदाजाला इथे 1 बाउन्सची ताकीद दिली जाते ती पंचांकडून. धावसंख्या 22. आता समीकरण आले ते 13 चेंडू 25 धावा, 25 धावा 13 चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट बॉल ते टाकतोय तो गोलंदाज यश. धावसंख्या 23-23. धावसंख्या 23. अजून येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 24 धाव्यांची गरज शैलेश स्मृती नेरूळ या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आता मात्र निर्धाव चेंडू जातोय आणि 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर. धावसंख्या 23. आता मात्र येणारे 12 चेंडू 24 धावा, 24 धावा 12 चेंडू असं समीकरण. यानंतर होणारा सामना विक्की स्मृती कोपरखेरणे विरुद्ध बाटली फायटर झुगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकी करण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो तो सुहास गायकवाड. एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. हे षटक मात्र निर्णायक ठरेल या सामन्याचं. येणारे 12 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. 12 चेंडू 24 धावा, 24 धावा 12 चेंडू. आणि स्ट्राईकला येतो आयकॉन खेळाडू गौरव. दोन्ही डावखुऱ्या हाताचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सुहास. सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू इथे ब्लॉकर पद्धतीचा चेंडू टाकतोय तो सुहास. सुंदर गोलंदाजी. अचूक लाईन, अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो तो सुहास. पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि तिथे क्षेत्ररक्षक रवी येतोय आणि एका धावेवर समाधान मानतात ते दोन्ही फलंदाज. धावसंख्या 24-24. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती सुहासाची. पुन्हा एकदा षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज सुहास. आता मात्र चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार. षटकार. या 6 धावेने धावसंख्यात वाढ झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30. पंचांना विनंती की त्यांनी निर्णय कळवायचा. धावसंख्या 30. येणारे 9 चेंडू 17 धावा, 17 धावा 9 चेंडू. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज सुहास याच्या. आता मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय तो फलंदाज सिद्धेश राठोड. एक चांगला फलंदाज आपल्याला नेहमी पाहायला मिळतो तो डेनिस 11 नेहरू या संघाकडून. आता मात्र
शैलेश स्मृती नेरवेळ संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार. 2 चेंडूवर 2 षटकार आपल्याला इथे धावसंख्या 36. अजूनही 11 धाव्यांची गरज. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 11 धाव्यांची गरज. आता मात्र आपले इरादे स्पष्ट इथे करतोय तो फलंदाज सिद्धेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार या षटकातील 5वा चेंडू घेऊन. आणि इथे मात्र यष्टीची बाद होतोय फलंदाज सिद्धेश. सुंदर गोलंदाजी. आता मात्र काहीसा आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन केलंय ते गोलंदाज सुहास याने. आणि इथे सिद्धेशाची खेळी मात्र इथे संपुष्टात येते. आणि नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो राहुल घाडीगावकर. हा देखील डावखुर हाताचा फलंदाज आहे. येणारे 7 चेंडू 11 धावा. 11 धावा 7 चेंडू. अटीतटीचा सामना. यानंतर होणारी मॅच आपल्याला विक्की स्मृती कोपरखिन्ने विपक्ष बाटली फायटर्स झुगाव. विक्की स्मृती कोपरखिन्ने या संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मी विनंती करतो बाटली फायटर्स झुगाव ऋतांशू पाटील त्वरित संपर्क साधायचा आहे. षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर असा फटका. आणि तिथे मात्र डेड बॉल.
सुशील पुन्हा एकदा गोलंदाज सुहास आणि इथे राहुल याची खेळी मात्र संपुष्टात येते. 6 चेंडू 11 धावा आणि दोन्ही संघाचे इथे कर्णधार इथे उपस्थित झाले. मी नंदू पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या सामन्याचं नाणेफेकी करून घ्यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहे. सुशील बाटली फायटर जुगाव या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर विकी स्मृती संघाकडून आपल्याला अनिकेत पाहायला मिळतोय. दोन्ही संघातील यानंतर होणाऱ्या दोन्ही संघातील आयकॉन खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. दोन्ही संघाचे आयकॉन खेळाडू कवलजीत सिंग रंधावा, गौरव बदाडे कोपरखेडणे संघाचे आयकॉन आणि त्याचबरोबरीने बाटली फायटर जुगाव या संघाचे आयकॉन मयूर वाघमारे आणि सूरज पाटील वाघिलीवाडा यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो शुभम नाईक आणि नवीन फलंदाज आलाय तो हर्षल. सहा चेंडू 11 धावा 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा इथे मात्र सामन्याला सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचंय. 6 चेंडू 11 धावा. गोलंदाज शुभम. पाच चेंडू 10 धावा 5 चेंडू. रंगतदार सामना. सुंदर गोलंदाजी बनावी लागेल ते शुभम याची. 5 चेंडू मध्ये आता 10 धावांची गरज. पाच चेंडू 10 धावा. आता मात्र स्ट्राईकला येतो आयकॉन खेळाडू गौरव. यावर जबाबदारी नक्कीच असेल आपल्या संघाची. 5 चेंडू 10 धावा. सुंदर गोलंदाजी शुभम याची. 4 चेंडू 10 धावा. सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल. 4 चेंडू 10 धावा 4 चेंडू. आणि इथे हर्षल रनआउटच्या रूपात आपल्याला बाद होताना मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या झाली ती 38. आता मात्र येणारे 3 चेंडू 9 धावा 3 चेंडू. तीन चेंडू 9 धावा. नवीन फलंदाज येतोय तो निखिल. गौरव यावर जबाबदारी असेल कारण तो आयकॉनच्या रूपात आपल्याला खेळताना दिसतोय या संघाच्या दरम्यान. 3 चेंडू 9 धावा. गोलंदाज शुभम. सुंदर चेंडू
2 चेंडू 9 धावा. सुंदर गोलंदाजी म्हणायला गेलती शुभम याची. 2 चेंडू 9 धावा. सुंदर गोलंदाजी शुभम याची. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय तो शुभम. आणि इथे चेंडू हवेत चाललाय, तिथे क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण होतात आहे. आणि इथे मात्र 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. आता येणाऱ्या 1 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू 6 धावा. आणि स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, याची नोंद घ्यायची. या चेंडूवर जर तुम्ही षटकार मारला तरच तुम्ही विजयी होऊ शकता. 1 चेंडू 6 धावा. सुंदर गोलंदाजी म्हणायला गेल ते शुभम याची. अचूक टप्प्यावर चेंडू टाकण्याचं पुरेपूर आपल्याला पाहायला मिळतं शुभम याच्या मार्फत. 1 चेंडू 6 धावा. फलंदाज स्ट्राईकला येतो निखिल. 1 चेंडू 6 धावा. 6 धावा 1 चेंडू. पुन्हा एकदा सामना त्वरित चालू करायचा आहे. 1 चेंडू 6 धावा. फलंदाज निखिल. सामोरा जातो शुभम याला. निर्णायक चेंडू या सामन्यातील. आणि इथे मात्र मंगलमूर्ती बोनकुडे संघ विजयी होतोय. सुंदर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी शुभम याची. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी शुभम नाईक. आणि इथे मात्र मंगलमूर्ती बोनकुडे हा संघ विजयी होतोय. यानंतर होणारा सामना विकी स्मृती कोपरखेडणे विपक्ष बाटली फायटर जुगाव या दोन्ही संघाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तर जुगाव संघाला विनंती की त्यांनी आपले निर्णय कळवायचा आणि दोन्ही संघाचे आयकॉन खेळाडू स्टेजवर यायचे. कवलजीत सिंग रंधावा